महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. तर आपण आता भंडारा मतदारसंघात आहोत. आपल्यासोबत पूजाताई ठवकर आपल्या सोबत आहेत. ते प्रचारादरम्यान आपल्याला भेटलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार. आम्ही आता 5 तारखेपासून आमच्या प्रचाराचा नारा दिला आणि आम्ही 5 तारखेपासून प्रचारासाठी प्रत्येक गाव खेळत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. आणि भंडारा मतदारसंघातील मतदारांना असं वाटतं आहे की आता कुठेतरी आपल्या मतदारसंघात बदल व्हायला हवा आणि आम्ही फिरत आहोत. त्या माध्यमातून असं वाटतं आहे की कुठं नाही कुठं आता बदल होईलच आणि आमच्या महाविकास आघाडीतील आमचा काँग्रेस पक्ष हा नक्की विजय आम्ही असा आम्हाला विश्वास आहे. काय सांगाल, आतापर्यंत जे आमदार होते त्यांच्या कार्यकाळात पालिकेचा बदल झाला आहे का जनसमाधानी आहेत? काय सांगाल? नाही, आता आम्ही फिरत आहोत जनता समाधानी आहे नाही, कारण आपण बोलल्यावर कामं दिसत आहेत, प्रत्यक्षात कामं नाही. त्याच्यामध्ये समजा जर म्हटलं तर आरोग्य व्यवस्था कुठेतरी व्यवस्थित नाही. तुमच्या भंडाऱ्यामध्ये सरकारी दवाखाना आहे. कुठेतरी समजा एखाद्याची तब्येत समजा जरी खराब झाली तरी कुठेतरी डायरेक्ट कुठेतरी नागपुरात जावं लागतं. काय सांगणार? आमच्या भंडाऱ्यामध्ये आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण एखादा स्पेशलिस्टला जर रेफर असं सिस्टम आहे. आणि 2009 पासून महिला रुग्णालयाचा उद्घाटन ठेवलेलं आहे. तर 2024 साली म्हणजे सुरू असताना सुद्धा त्या रुग्णालयाचं ओपनिंग नाही झालं आणि असे अर्धवट कामं झाले आहेत भंडाऱ्यामध्ये. त्याचे भूमिपूजन त्याचे शुभारंभ करून ते रखडलेले कामं ठेवले, पण अजून रुग्णालय पण म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे. काय निवडून आल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं काय विकास करता येईल? आम्ही महिला सक्षमीकरणासाठी एक महिलेवर आणि बेरोजगारांसाठी वेगवेगळे उपकार आणि ज्या काही विकास आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतील ते आम्ही. तर आपल्यासोबत आता खासदार साहेब पण आहेत. साहेब नमस्कार. काय सांगणार आहात? प्रचारादरम्यान तुम्ही फिरत आहात, काय तुम्हाला समस्या वाटते? या महायुतीच्या सरकारमध्ये जिकडे तिकडे समस्या आहेत, तिकडे तिकडे प्रश्न आहे. या सरकारने डेव्हलपमेंट बिलकुल शून्य आहे आणि जिकडे पाहिला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, रोड नाल्याचे प्रश्न आहेत, इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. जिकडे तिकडे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना सोडवण्याकरता आज महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. नाना भाऊच्या नेतृत्वामध्ये आपण महाविकास आघाडी लढवत आहोत आणि नाना भाऊशिवाय इथं या महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही. नाना भाऊला जे संधी मिळाली आहे हे नाना भाऊची संधी नसून आपल्या भंडारा आणि कोणत्या क्षेत्रातील लोकांची संधी आहे. हे मुख्यमंत्री पदाची संधी आहे आणि ही जनता आणि हा महाराष्ट्र ही संधी सोडणार नाही. कारण का भंडारा आणि कोणत्या जिल्ह्याचा विकास असेल तर नाना भाऊशिवाय इथं पर्याय उरलेला नाही मित्रांनो. आणि आम्ही हे पंचसूत्री प्रोग्राम आहेत. आमचे माननीय राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे, शरद पवारजी साहेब आणि आमचे नाना भाऊ हे पंचसूत्री प्रोग्राम आहे. हे आमची सरकार आल्याबरोबरच हे पंचसूत्री प्रोग्राम आपण राबवणार आहोत, जेणेकरून आपल्या क्षेत्रातील जनता सुजलाम सुफलाम होईल आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवले जातील. काय सांगाल भाऊ, एकीकडे महागाई वाढली आहे आणि कुठेतरी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नावावर 15 रुपये देत आहेत आणि कुठेतरी निराधार योजना जी आहे ती कुठेतरी ठप्प पडली आहे. काय सांगणार आहे? काय 2014मध्ये प्रधानमंत्र्यांनी 15 लाख रुपये एका घराला देऊ असं त्यांनी जाहीरनामा दिला होता आणि ते 15 लाखाचे 1500वर येऊन झाले. विचार करा, मताची झाली कडकी म्हणून बहीण माझी लाडकी. पण नाना भाऊंनी आज या महिलेला तिकीट देऊन आज महिलांवर जो अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे त्याला दुरावलं. बहिणीला तिकीट दिली म्हणून सगळ्या बहिणी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या आज बहिणीसोबत आहे. या गोष्टीला नाकारता येत नाही की महायुती सरकारने इथं एकही तिकीट महिलांना इथं दिलेली नाही आपल्या क्षेत्रामध्ये. तर भाऊ काय सांगाल, कुठेतरी महागाई वाढलेली आहे. जरी लाडकी बहीण योजना सुरू झाली असली जरी काही महिला जरी आनंदी असल्या या योजनेमुळे, तरी कुठेतरी महागाई एवढी वाढली आहे तरी विचारायला झेपत नाही. काय सांगणार महागाई? विचार करा तुम्ही, आतापर्यंत याची 10 वर्षापासून सेंट्रलमध्ये सरकार होती. मग लाडक्या बहिणी कुठे होत्या? इलेक्शनच्या तोंडावरच या लाडक्या बहिणी म्हणतात का? 1500 काय होते? आज विचारून घ्या.
इकडे तुम्ही इलेक्ट्रिसिटी वाढवता, तिकडे तेलाचे गॅसचे रेट तुम्ही वाढवता, तिकडे तुम्ही काढताय आणि तिकडे तुम्ही देताय आणि देण्यासाठी आपले बॅनर पोस्टर मोठे मोठे करतात का मी देतो आणि जनतेच्यात पण सदनजनात चालला, पण किती चालला. मेन उद्देश आहे की आपल्या क्षेत्रातील लाडकी बहीण एवढी सक्षम झाल्या पाहिजे का त्याला 1500ची गरज नाही राहिली पाहिजे, हा मुद्दा आहे. प्रशांत भाऊ आगे बढ़ो, पूजा ताई आगे बढ़ो, नाना भाऊ आगे बढ़ो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे काय परिस्थिती होती 40 वर्षाच्या पूर्वीच्या. आज तुम्ही भंडारा बघितला, गले गले में शोर है, पूजा ताई का जोर है. सरकार करत आहे, बाकी दुसरा अरे यांचा नाही काही चलाना होगा. उद्देश नाही आहे. धर्माच्या नावावर आता आपल्या जनतेने विचार केलेला आहे की धर्माच्या नावावर आम्ही वाटणार नसू, धर्माच्या नावावर आम्ही इलेक्शन करणार नसू. जो सत्तेच्या बाजूने राहील, जो डेव्हलपमेंट करेल अशा सरकारला आपण महाराष्ट्रामध्ये निवडून देऊ असं सगळ्यांनी निर्धार केला आहे, संपल केला आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला हे आपल्या सगळ्यांना दिसूनच येईल आणि 23 तारखेला आमच्या नानाभाऊला या महाराष्ट्र राज्याचा राज्याभिषेक आपण करू आणि हा तास त्यांना देऊ असं सगळ्यांनी डिसाईड केलेली आहे. मला विश्वास आहे जनतेवर आणि आपल्या सगळ्यांवर का येणाऱ्या काळामध्ये नानाभाऊ आमचे मुख्यमंत्री बनतीलच आणि त्यांचे हात मजबूत करण्याकरता त्यांचे पूजाताईसारखे असे सगळे कॅन्डिडेट निवडून देतील.